चला सामना सुरू करायचा आहे. आपल्याकडे आज एक अतिरिक्त सामना आहे, त्यामुळं पंचांना सुद्धा विनंती असेल आपण खेळाडूंना वॉर्निंग द्या, लगेच सामना सुरू करा. कारण हा आहे दहावीर चषक रोहायचा वर्ल्ड कप आणि वर्ल्ड कप मध्ये शिस्तीला पहिला प्राधान्य दिलं जातं. आणि खेळाडूंना तुम्हाला जर खेळ खेळ दाखवायचा असेल ना तर षटकं जास्त झाली पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला सुद्धा त्याची काळजी घ्यावी लागेल. प्रफुल्ल किरीट असेल, निलेश मस्कर असेल, सिद्धू मोरे असेल, यांना काळजी घ्यावी लागेल आपल्या संघाची. पहिल्या षटक होते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओम. ओम आपल्या षटकातील पहिला चेंडू, सुरेख चेंडू टाकला होता फलंदाज तुषार कांबळे. संदेश याला, संदेश आणि तुषार कांबळे ही सारवी जोडी पाहतोय. स्वयंभू भुवनेश्वर पहिला सामना जिंकलाय. गौरव सुर्वे अतिशय खुश आहेत कारण त्यांचा संघ एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीत आलाय. आता मात्र लढत आहे ती लोटनेश्वर खारी धाटाव संघासोबत. हा चेंडू तिसऱ्या पंचाकडे जाईल. प्रफुल्ल किरीट यष्टीच्या मागे अतिरिक्त चतुरस्थ पाहायला मिळतोय. सरा वाईड आहे का? येस, वाईट चेंडू सोडून दिला होता, पण मात्र यष्टीरक्षक अतिशय चालाक. डिसिजन पेंडिंग आपण पाहतो. यष्टीची अपील केलाय. यष्टांच्या माग प्रफुल्ल किरीट होता आणि संदेश काहीसा गाफील असल्याचा वाटल्याचा आणि त्यानंतर मात्र त्याने यष्ट हिट केल्यात. पाहावं लागेल डिसिजन काय येते. डेम्स क्रिकेट आपण स्क्रीनवर पाहतो. डिसिजन पेंडिंग. OUT आउट. मोठा धक्का स्वयंभू भुवनेश्वर संघाला. लक्ष विचलित, अपघात निश्चित. स्क्रीनवर आपण पाहू शकता आणि बॅट हवेत आहे. काय फेक केली आहे अगदी क्लिअर दाखवलं जातं. ड्रीम्स क्रिकेटचं कौतुक करूया, कौस्तुभ पाटील टीमचं कौतुक करूया. काय व्ह्यू दिलाय त्याने. त्या कॅमेरामॅनचं कौतुक लागेल. कुठल्या अँगलला कॅमेरामॅन बसलाय? वीरू, वीरू बापू वाटेगावकर ते नाव लक्षात आहे. आणि इथं हा वीरू आहे ड्रीम्स क्रिकेटचा, त्याचा सुद्धा करूया कौतुक. आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि इथं आळसच माणसाचा शत्रू ठरलाय. संदेश आला, संदेश गेला. मात्र आता जबाबदारी घ्यावी लागेल तुषार कांबळे आणि त्याच्या साथीला आला नवीन फलंदाज केतन. केतनला आपला सहकारी गेलाय, त्याची जुनी उणीव भासू द्यायची नाही. त्या पद्धतीची फलंदाजी करायला लागेल आणि त्याच धर्तीवर केतनच्या बॅटीतून हा आलाय तडाखा. चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तुम्ही येता का? असेच रसिक प्रेक्षक सांगतात. मी आलोय, तू ये. कारण दहावी चषकाची मॅच चालू आहे. दहावी चषकाचा थरार चालू आहे. हे आहे मैदान श्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपालिका रोहा यांच्या हद्दीतील भुवनेश्वर हे ठिकाण. लक्षात ठेवा. ओम आपल्या षटकातील पुढचा चेंडू. अतिदक्ष आपण पंच पाहतोय. थोडक्यात क्षणी वाटले माणसाकडून चूक होऊ शकते, लगेच त्याने तिसऱ्या अंपरचा निर्णय घेतला. अचूक निर्णय, अचूक फेकी आपण पाहिली. त्यानंतर आलेला चौकार सुद्धा पाहिला. त्याच्या नंतरचा हा षटकार बाकी होता, तो सुद्धा पहा असं सांगतोय केतन. संदेश गेलाय पण केतन आलाय. कमॉन डीजे.
सुद्धा, कारण मॅच बॉल आणणं महत्वाचं आहे. आम्ही नवीन बॉल बॉक्सवर बॉक्स आणू शकतो, पण मॅच बॉल आणणं आमच्यासाठी कठीण आहे. त्या मुलाचं कौतुक करूया, त्यांनी या स्पर्धेसाठी तो चेंडू उपलब्ध करून दिलाय. केतन काय खेळतोय, एक चौकार, एक षटकार. त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतोय, इथं यष्ट्यांच्या माग जोरदार अपील. पुन्हा एकदा यष्टीचं जोरदार अपील पाहतोय. आज महेंद्रसिंग धोनी प्रफुल्ल किरीटच्या अंगात शिरलाय की का असं वाटतोय, आणि त्या पद्धतीचा खेळ चाललाय. डिसिजन पेंडिंग आहे. जाईव आपण या थर्ड एम्पायर कडे. पुन्हा एकदा मदत लागेल ती डिम्स क्रिकेट, कौस्तुभ पाटील आपली आणि आपल्या कॅमेरामनची. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय स्क्रीनवर. 11 धावा झाल्यात, एक फलंदाज बाद झालाय, दुसरा फलंदाज बाद होईल की तो सुरक्षित आहे याचा डिसिजन पेंडिंग आहे. आपण सामना पाहतोय स्वयंभू भुवनेश्वर वर्सेस लोटनेश्वर खारी धाटाव या दरम्यान हे सामना आहे. सामना चुरशीचा आहे कारण दुसरी फेरी चालू झाले. काहीशी शांतता. नॉट आउट. स्क्रीनवर आपण ऑन स्क्रीन पाहू शकतोय. अगदी डिम्स क्रिकेटचा कौतुक करायला लागेल. इथं पण वीरू आहे का काय पाहावं लागेल. कॅमेरामन तिथं वीरप्पन होता, तो बंदुकीचा नेम धरवता. इथं हा कॅमेरामन आहे, तो यष्टनचा नेम धरतोय. तुझं सुद्धा कौतुक. अतिशय सुरेख आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय डिम्स क्रिकेट याच्या माध्यमातून. टेक्नॉलॉजीचा नक्कीच उपयोग केला जातोय. हा चेंडू पुन्हा एकदा पट्ट्यात, आणि पट्ट्यात आल्यानंतर कुठे पाठवतो तो चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. अजून एक षटकार. फक्त संदेशच आहे. कोण म्हणते तांबडीत फक्त सगळा एकटा संदेशच आहे. अरे केतन पण आहे, त्याचा तडाखा आपण पाहतोय मैदानात. सगळे म्हणतात की तांबडीला कोणाला घेणार, कारण तांबडीत फक्त संदेश आहे. संदेश नाही तर केतन सुद्धा काय फॉर्म मध्ये आलाय. त्याच्या बॅटीतून 2 षटकार, एक चौकार आलाय. आता मात्र ऑफसाईडच्या खूपच बाहेर. ओम काहीसा प्रेशर मध्ये आलाय. ओम काही दडपणाखाली आलाय आणि म्हणूनच ओम स्वैर गोलंदाजी करतोय. धाव फलकावर धावा येत आहेत 18. ओम आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आडव्या बॅटने खेळावायचा होता. थोडा स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. कोणती धाव खर्च करत नाही या चेंडूवर. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाव फलकावर धावा येते 18. एक फलंदाज बाद. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सिद्धू मोरे, एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू म्हणून धाटाव गावचा हा सुपुत्र आपण मैदानात पाहतोय. त्याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या लोटनेश्वर खारी धाटाव संघासाठी. कशा पद्धतीची गोलंदाजी करेल पाहावं लागेल. समोर आहे तो तडाखेबंद फलंदाज, नाव आहे तुषार कांबळे. अजूनही शांत आहे कारण त्याला अजूनही चान्स मिळाला नाहीये. कशा पद्धतीने या इनिंगची सुरुवात करेल तुषार कांबळे. तुषार कांबळेचा हा फटका आपण पाहतोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येते. तुषार कांबळेच्या बॅट इथून पहिला चौकार.
लागायचं नाही. डीजेचा काही भरोसा नाही आणि या फलंदाजा सुद्धा भरोसा नाही. मैदानात घेतलाय झेल आणि समाप्त केलाय तुषार कांबळेचा खेळ. ज्याने झापक झुपूक करून करिश्मा दाखवला, रील्सच्या माध्यमातून आला आणि तो बिग बॉक्सचा सुपरस्टार ठरला. नाव आहे सूरज पवार. लोकांनी पहिला त्याला हलक्यात घेतलं म्हणून म्हणतो कोणी कोणाला हलक्यात देऊ नका. सूरज पवार, सूरज चव्हाण हा नंतर बिग बॉसचा सुपरस्टार ठरला. प्रत्येक षटकारासाठी संघ मालक गौरव सुर्वे यांच्याकडून 200 रुपये. नवीन फलंदाज आपण पाहतोय विकी पाडगे. विकी पाडगेला हे मैदान नवीन नाही आहे, मात्र हा सामना नवीन आहे. या सामन्याची सुरुवात विकी पाडगे कशा पद्धतीने करेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय आणि चांगल्या पद्धतीचं मैदान पाहतोय की चेंडू निघाला की सरळ वेध घेतोय. आपल्याला फक्त तिथं मेहनत करावी लागेल, कारण चेंडूला जर आपण अडवायला आलातच नाही तर चेंडू मात्र सरळ निघून जाईल मैदानाच्या बाहेर. सिद्धू मोरे एक मोठा अडसर त्याने दूर केलाय आणि आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळचा हा तडाखा पाहतोय, चेंडू जाईल का सीमा रेषेच्या बाहेर, जाईल काय, जातोय. केतनच्या बॅटीतून येतं अजून एक तडाखा, षटकार. की संदेश बाईतवर जास्त आम्हाला भरोसा आहे, पण इथं केतन मात्र त्याच्या धरतीवर उतरलाय. पुन्हा एकदा खेळतोय हा चेंडू, हा वेत आहे आणि इथं मात्र झेल घेतला जातोय आणि केतनची खेळीचा होतोय इथं खात्मा. फलंदाज क्रमांक 3 होते बाद. प्ले मध्ये पाहतोय थोडा फ्लाइटेड डिलिव्हरी टाकली होती. फलंदाजाला थोडं प्रोत्साहित केलं होतं की हा चेंडू खेळायला, पण फलंदाज त्याच ऍक्शन मध्ये केला. जर थोडासा अजून आडवा झाला असता, त्याने आडव्या बॅटचा वापर केला असता तर नक्कीच हा चेंडू सीमारेषेपर्यंत गेला असता. मात्र तिथं क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच कारणास्तव केतनला माघारी परतावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते शुभम हातकमकर. कशा पद्धतीचे फलंदाजी शुभम करेल पाहावं लागेल. शुभम नेहमीच सलामीला येतो, आज मात्र महत्वाच्या पोझिशन क्रमांक 5 वर पाठवलंय त्याला. संघाचा कर्णधार अजून माग आहे. मग अशा वेळेला जेव्हा संघाचा कर्णधार माग राहतो तर तो असायचा कपिल देव. मग कपिल देवची भूमिका कशी असायची, शेवटला तोडफोड फलंदाजी करायची. तीच भूमिका आता ओमकार टवटेच्या नशिबी येईल का. शुभमच्या प्रत्येक षटकारासाठी राजा धिडे यांच्याकडून 100 बक्षीस, पण मात्र षटकार नाही तर चौकारांनी सुरुवात करतोय शुभम. शुभमच्या बॅटीतून हा शुभ असा चौकार.
दुसऱ्या प्रगती पथावर धावांचा डोंगर असणार की काय? लोटनेश्वर खारी धाटाव संघासमोर चांगल्या पद्धतीचं बॅटिंग अटॅक आपण पाहतोय. स्वयंभू भुवनेश्वर संघ मालक आहेत गौरव सुर्वे. तिसरं षटक येते गोलंदाज भूषण कोंजे. कधी कधी भूषण नाव आपण साक्षर जनता आणि भूषण भारत असा एक संदेश आपण ऐकायचो. विकी पाडगेने सोडून दिलेला चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील की हा चेंडू वाईड आहे, तुमच्या स्कोर बुक वर त्याची नोंद करा. 22च्या स्वरूपातली एक अशी एकूण 2 धावा मिळत आहेत. 35 धावा झाल्यात. 2 षटकाचा खेळ झालाय. चांगल्या पद्धतीचा ॲव्हरेज ठेवलाय स्वयंभू भुवनेश्वर. मात्र इथं विकेट गेले 3. याचा सुद्धा बाण ठेवावा लागेल. उलटास पद्धतीला फुल ट्रोल केलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे जाग्यावर. घेतलाय झेल आणि समाप्त केलाय. शुभम हातकमकरचा खेळ. विकेट क्रमांक 4th डाऊन. कशा पद्धतीचा चेंडू टाकला, कशा पद्धतीने मारला. तिथं क्षेत्ररक्षक होता रोहन खिरीट. जागेवरून हल्ला सुद्धा नाही, त्याच्या अगदी गोदीत गेला. रोहनचं सुद्धा कौतुक करूया. त्या दरम्यान आमचे मित्र महेंद्र देशमुख पिंगळसई, तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. वर्ग मित्र मेंद्रे हायस्कूलचे आम्ही विद्यार्थी. पण ती मजाच वेगळी होती. 90चे जे 90 सालातले जे लोक आहेत ना, ती रोमॅन्टिक होती फुल. आणि यारी मस्ती त्यांची जबरदस्त होती. 2000चा सगळा बोगस काम आहे, बोगस. त्यांना जरा माज आलाय, कारण मेहनत त्याने त्याच काळात त्या लोकांनी केली. कारण तेव्हा ती पॅरागॉनची चप्पल 14 रुपयापासून 16 रुपये होते. आता प्रत्येकाच्या पायात 10-10 हजारचा शूज झालाय. आणि संकेत देशमुख घातली तेव्हा 20 रुपयाची होती. निकेत मुंडे नवीन फलंदाज आपण मैदानात पाहतोय. रवी तेंडुलकर हे एक रोहा तालुक्यातलं एक जबरदस्त नाव आहे. तो स्लीपरवर चप्पल घालायचा. ते पॅरागॉनचा तो पहिला पुढचा बटन निघायचा, एक काठी ठेवायचा खिशात, परत तो बटन लावायचा आणि परत गोलंदाजी करायचा. ती काठी सुद्धा महत्वाची होती, कारण ती चप्पल पॅरागॉनची महत्वाची होती. हे असे किस्से भरपूर आहे. मग त्या मेंद्रे हायस्कूलच्या वरती जाऊन 50 पैसे किंवा 25 पैशाची बोरं घ्यायची, ती दिवसभर खात बसायचा. तो एक काळ वेगळाच होता. आणि त्याच काळाला आठवण देणारा हा फटका. पण घेईल का झेल? सोडलाय झेल. चांगला प्रयत्न होता, चांगला एफर्ट आपण पाहूया. डिम्स क्रिकेटच्या माध्यमातून तो सुद्धा आपल्याला दाखवला जाईल रिप्लेच्या माध्यमातून, कारण चांगला प्रयत्न केला होता. मी म्हंटल लगेच आपण रिप्ले पाहतोय. कौस्तुभ पाटील सुद्धा कधी कधी माझं ऐकतात, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देऊया. चांगला एफर्ट आपण पाहतोय. इथं मेहनत तुम्हाला करावी लागेल आणि मेहनत सर्व खेळाडू करताना दिसतात. चेंडू ऑफ साईडच्या खूपच बाहेर. पंच नाराज. पंच आमच्याकडे वळतात, सांगतात की हा चेंडू वाईड आहे. वाईड हा वाईटच असतो. आव्हान स्वरूपाची एक धाव घेतली जाते. धाव फलकावर धाव होतात त्या 37. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. 3 चेंडू झालेत, अजून 3 चेंडू न बाकी. भूषण कोंजे आपण पाहतो कशा पद्धतीची गोलंदाजी करतायत. हा एकदम ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू टाकला होता. सलमानक पद्धतीने विके पाडगे खेळत एक धाव घेता घेता दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत.
धाव फलक दोनदा या धावसंख्येने हालतोय. धावसंख्या पोहोचते 39 या धावसंख्येवर. काहीशी रणनीती आखतोय तो नक्कीच लोटनेश्वर खारी धाटाव संघ. आणि विकी पाटगे आणि निकेत मुंडे कशा पद्धतीची रणनीती करून कशी फलंदाजी करतात हे पाहतात भुवनेश्वरकर. यावेळेचा हा चेंडू फासलाय. चेंडू आहे आवेद आणि घेतलाय झेल आणि समाप्त केलाय विकी पाडगेचा खेळ. आज भूषण कोंजियाचं स्वतः फॉलोथ्रू मध्ये धावत जाऊन जाऊन त्याने हा झेल का टिपलाय आणि विके पाडगेला माघारी परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय संघाचा संघनायक ओंकार टवटे येतोय. या झेलसाठी निखिल टिकोणे यांच्याकडून 200 रुपये आहेत. धन्यवाद निखिल टिकोणे. भूषण कोंजे आपल्यासाठी 200 रुपये आलेत निखिल टिकोणे यांच्याकडून. या षटकातील शेवटचा चेंडू. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता ओंकार टवटेला. ओंकार टवटे हा विकेट मध्ये धावताना किती सुसाट धावतो याचा आपण प्रत्युत्तर मैदानात पाहतोय. षटक क्रमांक तिसरा संपलाय. डिंक्स ट्रॉली आपण मैदानात जाताना पाहतोय. अतिशय मजा घेतात सर्व डिंक्स ट्रॉलीची. डिंक्स ट्रॉली आपण मैदानात पाहतोय. आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय दीपक शेठ जामदाडे किल्ला माजी उपसरपंच यांनी या स्पर्धेला ही मारुती 800 जी स्वतःची हाऊस आहे ती या स्पर्धेसाठी ड्रिंक्स ट्रॉली म्हणून दिली. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत या आयोजकांतर्फे आपलं हार्दिक हार्दिक आभार. तुमची अशीच कृपा या मंडळावर राहू द्या आणि जोपर्यंत दहावी चषक आहे तोपर्यंत न मागता पुढील वर्षी सुद्धा आपण स्वतःहून म्हणायला पाहिजे की बाबा आपली ड्रिंक्स ट्रॉलीला व्हॅन घेऊन जा. एवढीच कळकळीची विनंती करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. दीपक शेठ जामदाडे शेठ माजी उपसरपंच किल्ला आपले मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्कोअर मध्ये बदल होतोय. स्कोअर रायटर मध्ये आता राज आलेत. चौथा षटक घेऊन येते गोलंदाज पवन. पवन हे नाव फुल फेमस आहे टेनिस मध्ये. कालच्या सत्रात सुद्धा आपण पाहिलं असेल ग्रामीण धमाकामध्ये पवन केने.
पवन आपल्या षटकातील पुढचा चेंडू ओंकार टवटेसाठी हा चेंडू फासलाय. निलेश मस्कर झेल पर्यंत येईल काय? चांगला प्रयत्न होता पण चेंडू होतोय पसार. मिळतील धावा 4. 1 बाउन्स 6 चौकार. हा अफलातून फाटका आपण पाहिला. चांगला प्रयत्न होता ओ निलेश मस्कर याचा पण चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. चांगल्या पद्धतीचा कव्हर डाईव्ह खेळायचा होता पण मात्र नशिबाचा चौकार येतोय ओंकार टवटेसाठी आणि हा चौकार येतोय तो गौरव सुर्वेसाठी. चांगल्या पद्धतीचा युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच गुंजन इलेव्हन कोलाड संघाचे संघ मालक पाप्याशेठ माबळे यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. गुंजन इलेव्हन कोलाड एक शेर अभी जख्मी है उसकी भी एंट्री हो जाएगी. नाम है पाप्याशेठ माबळे आणि यावेळचा हा पवनचा चेंडू ओंकार टवटेला बाद करतोय. सहावा फलंदाज बाद होतोय 44 धाव संख्येवर. धावा 2 षटकात जबरदस्त झाल्या होत्या. तिसरं षटक आलं आणि भूषण कोंजीची ती गोलंदाजी आपण पाहिली. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहिली. त्याच धर्तीवर पवन खरिवले चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. जखडून ठेवलं. आता मात्र स्वयंभू भुवनेश्वरच्या या खेळाडूंना आता मात्र इथून जर धावा वाढवायच्या असतील तर मात्र एक मास्टर माइंड प्लॅन करावं लागेल डोक्यामध्ये आणि त्या समीप फलंदाजी करावं लागेल. काय करेल नवीन फलंदाज? सूरज स्ट्राइक वर आहे. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. एक धाव घेतलंय सूरज. दुसरी धाव घ्यायचा मानस धाडस करेल का हा प्रश्नचिन्ह होता. मात्र चतुरस्थ खेळाडू आहेत निलेश मस्कर. स्ट्रॉंग आर्म आहे त्यांचा थ्रो परफेक्ट आहे. त्याच कारणास्तव ही धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. धावफलकर आपण पाहतोय 45 धावावर 6 गडी बाद आणि 4थं षटक प्रगतीपथावर. पवन आतापर्यंत एक फलंदाज बाद केल्यात. 5 धावा खर्ची केल्यात. आपल्या षटकातील 4 चेंडू त्याने हाताळलेत. 5वा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल? पवन आपल्या षटकातील पुढचा चेंडू थोडा स्लोवर वन केला होता. त्यामध्ये फसले होते फलंदाज. 22च्या स्वरूपात मिळाली 1 धाव. पवन आपल्या षटकातील पुढचा चेंडू ही चेंडू त्या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची थोडीशी कट घेतली जाते आणि बॅटकटच्या स्वरूपात ही 1 धाव घेतली जाते. पवन सुद्धा कौतुक करावं लागेल. काय कंजूस गोलंदाजी केली आतापर्यंत त्यांनी. या 7 धावा खर्ची केल्यात. जे स्लॉग ओव्हर असतात तिथं धावा वाढवायच्या असतात तिथं मात्र धावांना ब्रेक लावलाय. कौतुक करावं लागेल भूषण कोंजे आणि इथं हा पवन खरिवले याचं काय गोलंदाजी केली. 2 षटकात तब्बल 33 धावा झाल्या होत्या आणि या 2 षटकात 14 धावा आल्यात. याला म्हणतात क्रिकेट. मैदान सुरू झाले की वाघ शांत बसतात.
अर्थात सर्कस सुरू झाले की वाघ पिंजऱ्यात जातात. मग ते वाघ आहे धनंजय पोकळे, नारायण मोरे, दत्ता महागावकर. आता शांत आहे, दादाला माहित आहे मैदान भरलंय, आता आमची गरज कुठे लागणार नाही. संध्याकाळी 6 वाजले की सकाळचे 9 वाजेपर्यंत आम्ही आहोत मैदानात. ही चेंडू सुरे, काय गोलंदाजी चालले. पहिले 2 षटक स्वयंभू भुवनेश्वरच्या बाजूने होते की काय, आणि हे तिसरं षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल. भूषण कोंजे पुन्हा आलाय गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन. ही चेंडू इथं झेल घेण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता. एकच धाव, कौतुक करावं लागेल, प्रयत्न करायला पाहिजे होते. रवींद्र जडेजाला आठवायला पाहिजे होतं, जॉन्टी रूट्सला आठवायला पाहिजे होतं, आणि मग झेप घ्यायला पाहिजे होती. एक जॉन्टी रूट्स हे नाव असं आहे की त्यांनी बॅटिंग केली नाही, त्यांनी बॉलिंग केली नाही, पण त्यांनी फिल्डिंगच्या जोरावर मॅच सुद्धा पटकावलाय, असा हा खेळाडू आहे. ही संधी होती या क्षेत्ररक्षकाकडे, चांगला झेल त्या टिपण्याचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, आणि अर्धशतक लागतंय स्वयंभू भुवनेश्वरचं धाव फलकावर. 6 बाद 50, षटक क्रमांक 5 व प्रगती पथावर. विनंती असेल प्रेरणा 11 खैरवाडी आणि जय बजरंग लांडर, दोन्ही संघाच्या संघनायकांनी मध्यांतर मध्ये टॉस साठी यायचं आहे, लगेच यायचंय आपला असेल विनंती. चांगल्या पद्धतीच्या रन बिटवीन द विकेट पाहतोय आपण. विनंती असेल लांडर संघाचा संघनायक आणि विनंती असेल प्रेरणा 11 खैरवाडी संघाचा संघनायक. जय बजरंग लांडर आणि प्रेरणा 11 खैरवाडी, दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित यायचं आहे. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहिला, रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. चांगला क्षेत्ररक्षण, चांगल्या पद्धतीच्या धावा आणि चांगल्या पद्धतीचा क्रिकेट पाहतोय. कोण म्हणते हे रोहा तालुक्या मर्यादित क्रिकेटचे सामने आहेत, ओपनला लाजवेल असा परफॉर्मन्स प्रत्येक जण खेळाडू करतोय, आणि म्हणूनच दहावी चषकाची जी गणना आहे किंवा 10वी चषकाची प्रसिद्धी आहे अख्ख्या महाराष्ट्रभर आहे. हा त्या धर्तीवर आलेला एक जबरदस्त तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. आणि धाटाव संघाला तुमचं कंट्रोलिंग महत्वाचं आहे. इथं कंट्रोल तुटला आणि इथं एक धाव नव्हती, तिच्यात त्या धावा 3 मध्ये परिवर्तित झाल्या. 61 धावा धाव फलकावर जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान. विनंती असेल जय बजरंग लांडर संघाचा कर्णधार आणि विनंती असेल प्रेरणा 11 खैरवाडी संघाचा कर्णधार, त्वरित या. आपण या सामन्याचा झालाय मध्यांतर, आपण घेऊया टॉस का बॉस कोण.
आपण नाणेफेक करून घेणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. चला दोन्ही संघाचे कडदार आपण त्वरित उपलब्ध व्हा. 61 विन ना. जय बजरंग 61 धावा झाल्यात. 62 धावांचं आव्हान आहे. जय बजरंग लंडर आणि खैरवाडी दोन संघ एकमेकांसोबत भेटणार आहेत. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. याची आपण दखल घ्या. चला पेरणा इलेवन खैरवाडी विकेश सावंत सुभाष दादा इंगळे आपला कर्णधार पाठवा. राजेश पिंपळे आपण कुठं असाल तर त्वरित या. आणि विनंती असेल लक्ष्मण शेठ मोरे आपण या सामन्याचा टॉस करून या. टॉस का बॉस कोण आहे तर हमारा बॉस लक्ष्मण मोरे आहे. आगे आगे मित्रांनो आपण अनुभवतोय श्री धावीर चषक 2025 चा चित्त थरार. या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,70,000 रुपये पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात प्रसिद्ध असलेली क्रिकेटची स्पर्धा. पुढे 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 विलास विलास कुठे आहे. हे विलास खैरवाडी संघाने हेड मागितला आहे आणि टेल पडलेला आहे. जे लांडर संघाने पाणी बाटल्या बर. ऑलराईट अजिबात वेळ वाया घालूया. रक्षण स्वीकारलंय. थँक्यू. आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिला चांगल्या पद्धतीने स्टेप आउट झाले, स्वतःची जागा बनवली, स्ट्राईक एंड वरती प्रफुल्ल जरूर आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचं षडयंत्र या ठिकाणी रचलं होतं गोलंदाज विकीने आणि ते षडयंत्रामध्ये पूर्णपणे प्रफुल्ल या वेळेला मात्र बाद होतील. पहिला हादरा प्रथम फलंदाज बाद.
महाराष्ट्रामधील असे असंख्य खेळाडू आहेत ज्यांनी आपण पाहिलं नाही या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा दाखवली गेली, मग वर्षभर आयोजकांना फोन केले जातात की आपल्याला या स्पर्धेसाठी संधी दिली जावी आणि मग त्यासाठी आपण पाहतोय रसिक मायबाप प्रेक्षक गर्दी सुद्धा करतायत. मैदानावरती बोलूया जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती 8 धावा धावफलकावरती लागल्यात, एक फलंदाज बाद सुद्धा झालाय. बघा या स्पर्धेची एक अनोखी ओळख सुद्धा आहे. ज्या दिवशी लॉट्स प्रक्रिया बेसिकली अवेलेबिलिटी सांगितली जाते की आम्ही लॉट्स पाडणार आहोत तर आपली संघाची उपस्थिती सांगा, पण त्या सेम दिवशी सर्वचे सर्व संघ सर्व लॉट्स फुल होऊन जातो. अशी आगळी वेगळी या स्पर्धेची खऱ्या अर्थाने ओळख सुद्धा पाहायला मिळते. मैदानावरती मोठा फटका पुन्हा एकदा आलाय, गगनभेदी नितेशच्या बॅट मधून षटकार लगावलाय. डीजे मास्टर आपल्याला तुर्तास थांबवतोय. जबरदस्त खेळ मैदानावरती चालू आहे, जबरदस्त कामगिरी येते, मग जबरदस्त व्यक्तीबद्दल सुद्धा बोलावं लागणार आहे. मनीषजी मांजनेकर साहेब यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद देऊयात त्यांना सुद्धा. ही क्रिकेटची स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून ते पाहतायत. या स्पर्धेवरती आयोजकांवरती त्यांचं असणारं प्रेम, सातत्याने या स्पर्धेची कशा पद्धतीने दिशा चालली आहे हे नेहमी ते बघत असतात. दरम्यानचा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळते. वाईट स्वरूपातील धाव मिळणार आहे. 15 ऑन स्कोरबोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावरती. ज्या विक्कीने विकेट मिळवली होती त्याच विक्कीवरती इथे मात्र हल्ला बोल सुद्धा केला जातोय. रोह्याचे सुपुत्र आणि पोलीस विभागामध्ये कार्यरत असलेले मनीषजी मांजनेकर साहेब यांचा आपण धन्यवाद देऊयात. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या मंडळावरती असणारं प्रेम अधिकाधिक वाढावं, द्विगुणित व्हावं अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. षटक क्रमांक 1 समाप्त. 16 धावा, एक फलंदाज बाद अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती. येणारी 4 षटकं आणि विजयासाठी 46 धावसंख्येची आवश्यकता. निलेश मस्कर, सिद्धांत मोरे या जोडीला इथून मात्र टिकून खेळावं लागणार आहे लोटनेश्वर खारी संघासाठी. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ना तर स्वयंभू भुवनेश्वर संघाला इथून मात्र विकेट्स प्राप्त करावे लागणार आहेत. अर्ली ब्रेक थ्रूज हे आपल्या संघासाठी सक्सेसची की असेल हे विसरून चालणार नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भुवनेश्वर, रोहा अष्टमी नगरपालिका रोहा अशा पद्धतीचे हे क्रीडा नगरीचं हे ॲड्रेस आहे. या पत्त्यावरती आपण पाहिलं चांगले चांगले क्रिकेटची स्पर्धा पार पडतात. यावर्षी RTPL सुद्धा याच मैदानावरती घडली. दहावीर चषक सुद्धा याच मैदानावरती घडताना आपण पाहतोय. आगामी कालावधीमध्ये आज या मैदानाला तुम्ही नीट पाहून घ्या. पुढच्या वर्षी या मैदानाचं रंगरूप पूर्णपणे बदललेलं असेल. त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन प्रगतशील रोहाच्या दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळणार आहे. लेगवाईज स्वरूपातील 1 धाव धावफलकावरती निश्चित रूपाने मिळणार आहे. श्री दहावीर महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्या रोहाकरांवरती आहे आणि त्याचमुळे का होईना रोहाचं क्रिकेट सुधारतंय. इकडे चांगल्या पद्धतीची क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. RTPL रोहा तालुका प्रीमियर लीग झाली. आता दहावीर चषक होतोय. पुढच्या आठवड्यामध्ये सारसोली चषक सुद्धा आपण पाहणार आहोत. रोहा तालुक्यातील अशा काही क्रिकेटच्या स्पर्धा ज्या अखंड महाराष्ट्रावरती अधिराज्य गाजवत आहेत. दरम्यान मोठा फटका या ठिकाणी जरूर आलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता, चुकी झाली. हा कॅच इतका साधा सोपा होता ना की कदाचित शोले चित्रपटातील ठाकूरने सुद्धा पकडला असता. क्षेत्ररक्षकाकडे खूप वेळ होता, अगदी चेंडूवरती त्याची नजर सुद्धा होती. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूयात. क्षेत्ररक्षक पोहोचला होता, खूप वेळ होता, अगदी साध्या सोप्या पद्धतीने पकडायला गेला आणि तदनंतर मात्र कॅच सुटली, जीवनदान मिळालंय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आणखीन एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर येणार आहे. स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक 2025 ग्रामीण धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2,01,000 रुपया ही पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. ही क्रिकेटची स्पर्धा 19 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे आपला प्रवेश निश्चित करा आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण सुद्धा सहभाग घ्या. एक मोठी क्रिकेटची स्पर्धा रोहा तालुक्यामध्ये 2 लाखाची क्रिकेटची स्पर्धा फार कमी कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यानच्या कालावधी मैदानात काय घडतंय? एक मोठा फटका येतोय निलेश मस्करच्या बॅट मधून. आणखीन एक ब्रँडेड फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार, फरार चौकार.
चुकी झाली, चौकार मिळालाय. यदा कदाचित या मॅचचा रिझल्ट जर आपल्याला हवा तसा मिळाला नाही तर इतरत्र क्षेत्ररक्षकांचा आणि टीम मॅनेजमेंटचा रोष ओढावून घ्यावा लागणार आहे. अशा पद्धतीची स्थिती मैदानावरती उद्भवली आहे. संदेश गोलंदाज करेल तरी काय? एकदा कॅचची स्थिती निर्माण झाली होती, इथे चौकार अडवण्याची स्थिती निर्माण झाली होती, मात्र दोन्ही वेळेला निकेतकडनं चुकी घडली आहे. 24 धावा धाफलकावरती, एक फलंदाज बाद, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 62 धावांचं टार्गेट आणि इथून मात्र पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं ना तर चांगल्या प्रकारचा खेळ झालाय. दुसऱ्या विकेटसाठी 16 धावांची पार्टनरशिप मैदानावरती आहे. मोठा फटका, पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू खेचलाय ऑन साइडच्या दिशेने. सिद्धांत मोरेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. ताकद, आत्मविश्वास जबरदस्त. सिद्धांत मोरे एक चांगला खेळाडू उदयास आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. बघा, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत आधीच्या चेंडूवरती षटकार आला, त्याला माहिती आहे संघाची गरज पूर्ण झालेली आहे. मग अशा वेळेला एक धाव घेतली गेली, स्ट्राईक रोटेट केली गेली. स्ट्राईक रोटेशन महत्वाची का होती? कारण षटकातील शेवटचा चेंडू होता. स्ट्राईक पुन्हा एकदा नवीन षटकामध्ये सिद्धांत मोरेकडे असणार आहे. 31 धावा, एक फलंदाज बाद, 2 षटकांची समाप्ती, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता मैदानावरती आपण पाहतोय. जवळजवळ 50% पल्ला पहिल्या 2 षटकांमध्येच इथून मात्र लोटनेश्वर खारी संघाने पूर्ण केलाय. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी आलेली आपण पाहतोय. एक चांगला खेळ मैदानावरती आपण अनुभवतोय. खारी आणि धाटाव या 2 गावातील खेळाडू एकत्र आले आणि चांगला खेळ मैदानावरती करून दाखवतायत. स्वयंभू भुवनेश्वर संघ आपण जर पाहिला ना तर इथून मात्र भुवनेश्वर आणि तांबडी विभागातील खेळाडू सन्मान्य गौरवजी सुर्वे यांचा हा संघ जरूर आहे. इथे मात्र थोडासा अडचणीत आहे. या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी गोलंदाजांमध्ये आता मात्र बदलाव करण्यात आलाय. जय सुते गोलंदाजीच्या मोर्चावरती जरूर आलेत. जय इथे गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेत. जयला इथून विकेट काढावी लागणार आहे. ब्रेक थ्रू मिळवावे लागतील तर आणि तरच आपला संघ कमबॅक करू शकेल. ही बाब ओळखणं गरजेचं. सिद्धांतच्या बॅटिंगकडे जाऊयात. ज्या पद्धतीने त्यांनी फटकेबाजी केली आहे हे कौतुकास पात्र आहे. हे मैदान त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं रास आलंय असं म्हटलं तरी हरकत नाहीये. चांगल्या पद्धतीने त्याला जमलं या मैदानावरती चांगली फटकेबाजी करायला. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, मित्रा सरळ बॅटने चांगल्या धावा येत आहेत. मग अशा वेळेला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा हा प्रयत्न अंगलटी आलाय. अति आत्मविश्वास आपल्याला बॅकफूटवरती ढकलू शकतो. त्याचं एक उत्तम उदाहरण पृथक्करण मैदानावरती आपण अनुभवला. बघा, सरळ बॅटने चांगल्या धावा येत आहेत. रिप्ले मधून आपण पाहतोय चेंडूवरती नजर होती, ऑप्शनच्या बाहेर गेला, मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फलंदाजाला त्याने फॉलो केला आणि त्याच प्रकारची डिलिव्हरी सुद्धा आपण पाहिली. चांगला खेळ मैदानावरती. धावफलकावरती बदलाव होईल. 32 धावा लागल्यात. यावेळेला मात्र कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक कुठे आहे त्याचा आढावा घेतला जाईल. चेंडू जाईल मुख्य व्यासपीठाच्या दिशेने, सीमारेषा पार, फरार, चौकार. थँक्यू. फलंदाजापाठोपाठ आता मात्र डीजे मास्टरने सुद्धा ना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या जखमेवरती मीठ चोळायला सुरुवात केली आहे. म्हणे काटा लागा. क्या बात आहे. चांगला खेळ मैदानावरती. यावेळेला मोठा फटका आलाय ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल गॅप मध्ये. आपण फलंदाज म्हणून फिट असू ना तर हिट असू हेच मैदानावरती पाहायला मिळालंय. आणखीन एक चेंडू सीमारेषा पार, चौकार. इथे मात्र निलेश आपल्या पीक परफॉर्मन्सच्या दिशेने वाटचाल करतोय.
इन फॉर्म बॅट्समन मैदानाच्या आत, चौकार षटकार यांची आतषबाजी मैदानावरती गोलंदाजाला चुका करायला प्रवृत्त केला जाईल, कारण यावेळीचा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंचाने चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्राची धाव फलकावरती येईल. ना दसरा ना दिवाळी, मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला बोनस स्वरूपातील वाईड धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक फंबल जरूर झाला, मात्र आपला फॉलो थ्रू एक्सटेंड केलाय आणि इथून मात्र जयला विकेट मिळाली आहे, ब्रेक थ्रू मिळालाय. 41 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद. काय जाते आहे निलेशने इथे मात्र आपण पाहतो रसिक मायबा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 9 चेंडू 20 धावा, 3 चौकार, एका षटकाराच्या सहाय्याने इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह इनिंगची समाप्ती. संघाची गरज काय होती ती ओळखली आणि त्या पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती करून दाखवली आहे. 41 धावा धाफलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आत हर्षद आलाय. बघा, हर्षद नवीन फलंदाज आहे. इथून गोलंदाजाला संधी आहे की जो मोमेंटम आपण शिफ्ट केलाय तिथून चांगली कामगिरी, सातत्यता दाखवावी लागणार आहे. जय गोलंदाजीच्या मोर्चावरती एक युवा गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागली आपल्या संघात. मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, बैठक फटका आलाय कव्हरच्या डोक्यावरून. घणाघाती फटका, सीमारेषेच्या पलीकडे बाहेरचा चेंडू, जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली. नेत्रदीपक फटका, मनमोहक फटका, नयनरम्य फटका, डेडिकेटेड फटका मैदानाच्या आत आलाय. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाने कमबॅक केलंय. जयने वैविध्यता जरूर दाखवली आहे, मात्र फलंदाजांचा स्किल्स त्याच्या पुढे चांगल्या प्रकारचा पाहायला मिळालाय. 47 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद, 3 षटकांची सांगता. येणारे 12 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. आने वाले 12 गेंदे जीत के लिए 15 रनों की जरूरत. रिमेनिंग 12 डिलिव्हरीज, 15 रन्स नीड्स टू विन. अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आली आहे. श्री धावीर चषक 2025 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,70,000 रुपये रोख कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. जिथे फायनल मॅचच्या अंतिम विजेत्या संघ मालकास 10 ग्रॅम सोनं दिलं जाईल. सोनं किती महाग आहे हे आपल्या घरच्या सोनारला फोन करून विचारा. मग अशा वेळेला अशा पद्धतीचे प्राइजेस, जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं ना तर चांगल्या प्रकारची कामगिरी झाली आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात सन्मान्य तुषारजी शिंदे यांनी आज दिवसभरामध्ये ऑलराऊंड परफॉर्मन्स केलाय. मग गरज वाटली समालोचक नाहीये, चला मी समालोचन करतो. चला पाणी द्यायला कोणी नाहीये, मी ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जातो. आज मैदानावरती आपण जर पाहिलं ना ही क्रिकेटची स्पर्धा उगाचच इतकी मोठी नाहीये. सन्माननीय तुषारजी शिंदे, संकेतजी देशमुख, बाळासाहेब आणि त्याच वेळेला धनंजयजी या सर्वांची मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. राजू केरकर साहेब यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय. सातत्याने 13 वर्ष कुठलीही क्रिकेटची स्पर्धा पार पाडायची ही सोपं काम नाहीये. भले भले क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिल्या ना संकेत साहेब, कोविड नंतर काही स्पर्धा थांबल्या, किंबहुना काही स्पर्धा कोविडच्या कालावधी पर्यंत थांबल्या होत्या. मात्र श्री धावीर चषक अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आहे ना, श्री धावीर महाराजांचा कृपा आशीर्वाद, ऐन कोविडच्या पिरियड मध्ये सुद्धा ही क्रिकेटची स्पर्धा योग्य पद्धतीने पार पडली. कुठलंही गालबोट लागलं नाही. ज्या पद्धतीची परिस्थिती होती, ज्या पद्धतीचं बेसिकली रिस्ट्रिक्शन्स होते, त्या रिस्ट्रिक्शनचं परिपूर्ण पालन पोषण केलं आणि तदनंतर मात्र ही क्रिकेटची स्पर्धा, हे मंडळ रसिक मायबा प्रेक्षकांच्या गळ्यातल्या ताईत उगाचच बनलेलं नाही. या स्पर्धेवरती आपण जर पाहिलं ना कुठलाही राजकीय हातखंडा नाहीये. ही स्पर्धा म्हणजे राजकीय व्यासपीठ नव्हे. प्युअर क्रिकेट म्हणजे काय तर धावीर चषक. रसिक मायबा प्रेक्षकांना पर्वणी म्हणजे काय तर धावीर चषक. चांगले खेळाडू कुठे घडतात तर धावीर चषक. प्रश्न क्रिकेट बाबतीत कुठलाही असू देत, उत्तर मिळेल रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धावीर चषकासाठी, ज्यांनी
सातत्याने चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी ठेवलेली आपण पाहतोय आणि या स्पर्धेमुळे का होईना इतरत्र स्पर्धांनी सुद्धा आपला दर्जा वाढवलेला आपण पाहतोय आणि म्हणूनच हे या स्पर्धेचं यश आहे आणि धावीर चषकासाठी सतत 2 वर्ष मला या ठिकाणी समालोचनाची संधी मिळाली त्यामुळे या सर्व आयोजकांचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन ज्या पद्धतीचं आयोजन आहे शिस्तबद्ध नियोजन आहे ते कौतुकास पात्र आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील खेळाडू संघ मालक हे रिस्पेक्ट सुद्धा करतायत या आयोजनाला यात सुद्धा तीळ मात्र शंका नाही आहे वळीयात मैदानावरती येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता एका बाजूला लोटनेश्वर खारी संघ तर दुसऱ्या बाजूला स्वयंभू भुवनेश्वर मोठा फटका कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल चेंडू हवेत स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी आला आणि साधा सोपा कॅच कठीण बनवला संदेशकडनं ही अपेक्षा नव्हती संदेश म्हटलं की सेफ हँड्स हे प्रत्येकाने मनामध्ये मांडलं होतं रसिक मायबा प्रेक्षकांनी म्हटलं होतं चला संदेश आहे कॅच पकडेल मात्र नावाजलेला गुरव याच्या पुढचं काय म्हणत नाहीये चांगला खेळ मैदानावरती नशिबाची साथ इथे मात्र सिद्धू मोरेला लाभली आहे आज सिद्धू मोरे मैदानावरती आग ओकतोय नशिबाची साथ मिळाली कॅच सुटली जीवनदान मिळालं त्याचा पुरेपूर फायदा चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा रेषा पार चौकार सिद्धूच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड मनमोहक फटका हर्षदच्या बॅट मधून यावेळेला आलाय चेंडू सीमारेषा पार षटकार हर्षद आपण पाहतोय मैदानावरती चांगला खेळ करतोय बघा आपण म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचे वडील सुद्धा आपण जर पाहिलं महेंद्रजी हे सुद्धा चांगले क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत त्यांचा मुलगा सुद्धा अर्थात हर्षद किरीट सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय आज महेंद्र किरीटजी ही मॅच बघून त्याची खेळी बघून नक्कीच आनंदी झाली असतील कौतुकास पात्र कामगिरी ही मॅच आता मात्र एकतर्फी वाटू लागली आहे कारण विजयासाठी नाम मात्र 4 धावांची आवश्यकता असताना एक दणक्यात मोठा फटका खेचलाय विजयावरती शिक्कामोर्तब केला जातोय हर्षद किरीट ही मॅच या वेळेला सहज पद्धतीने आपल्या संघाला जिंकवून देतोय व्हेरी वेल प्लेड लोटनेश्वर खारी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर पराभूत झालेला संघ अर्थात स्वयंभू भुवनेश्वर संघ यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात चांगला खेळ आपल्या संघाच्या बाजूने झालाय केलेल्या चुकांवरती सुधारणा करत नवीन स्पर्धेमध्ये नवीन रणनीतीने उतरावं अशी आपल्याला शुभेच्छा देऊया रिप्ले मध्ये बघा काय आय अँड हँड कोऑर्डिनेशन होतं जबरदस्त ताकदीचा फटका खेळला गेला या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक कोणाला दिलं जावं यावरती चर्चा रंगली मात्र 2 खेळाडू या शर्यतीमध्ये होते जिथे ज्यांनी कमी चेंडूंमध्ये जास्त धावा केल्या असा नन अदर दॅन हर्षद किरीट ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 5 चेंडू 22 धावा नेत्रदीपक फटकेबाजी 3 षटकारांचा समावेश मॅच समरी आपण पहा पहिल्या इनिंग मध्ये केतनने 22 धावांची इनिंग केली निकेत मोंडेने त्याला 7 दिली 14 धावांची खेळी केली तदनंतर मात्र हर्षद किरीट निलेश मस्कर यांनी केलेली अभेद्य कामगिरी या बळावरती प्रतिस्पर्धी स्वयंभू भुवनेश्वर संघाला पराभूत केलं गेलं आणि लोटनेश्वर खारी संघ काय जबरदस्त खेळ झालाय टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर TEAM संघ भावना एकात्मता प्युरिटी आज मैदानावरती पाहायला मिळाली युनिटी इन डायव्हर्सिटी शुद्ध एकात्मता आज मैदानावरती पाहायला मिळाली आणि मैदानावरती ज्या ज्या वेळेला आपण एकत्रित खेळाल ना त्यावेळेला चांगला खेळ आपल्याकडनं होऊ शकेल एखादा खेळाडू आपल्याला एखादी मॅच जिंकवेल मात्र 11 खेळाडू आपल्याला सर्व मॅच जिंकवून देऊ शकतात हे संघ कर्णधार टीम मॅनेजमेंटला माहिती असलं पाहिजे